वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण कॉमिक केक बनवणार आहोत, जो सध्या खूप ट्रेंडिंग आहे. बरेच लोक याला बनवत आहेत. तुम्ही बनवलाही असेल किंवा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बनवायचा, पण तुम्हाला भीती वाटते. सो आज आपण एकत्र बनवूया. बट त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Yeah. Yeah, smooth. काही जणांना पॅलेट नाईफने करायची सवय असते, तरी पण इट्स फाईन, टोटली फाईन. मी तर दोन्ही यूज करते खरं सांगू तर, कारण मला पॅलेट नाईफने तेवढं जमत नाही प्रॉपर. सो मी पहिल्यांदा थोडंसं त्याला कवर करून घेते, आणि त्याच्यानंतर मी जनरली स्क्रॅपर फ्लेक्झिबल यूज करते, जेणेकरून कुठे काही एक्सेस क्रीम असेल किंवा प्रॉपर त्याला आपल्याला एजेस देता येतात. बिकॉज हाताने तुम्ही क्रीम जिथे नाही आहे तिथे लावून घ्या आणि स्प्रेड इट अगेन. ओके, सो साईड कोटिंग तर झालंय. आपल्याला आता वरचं कोटिंग राहिलं आहे ते करायचं आहे स्टेप बाय स्टेप, जेणेकरून जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला याचा नक्की हेल्प होईल. आता हा केक जाईल फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी 15-1 मिनिटासाठी, आणि त्याच्यानंतर आपण त्याचं नेक्स्ट कोटिंग करू. मी 10-15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढला आहे केक, आणि हे पिंक कलरचं फ्रॉस्टिंग रेडी केलं आहे. सो आता आपण मेन पार्टकडे हळूहळू जातो आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा नॉर्मल केक बनवतो तेव्हा आपण हे फुल कवर करतो, बट आज आपला कॉमिक टाईपचा केक आहे. सो आपण जास्त केलं ना तर मग आपण त्याला जे चॉकलेटने कोटिंग करणार ना ते अतिशय विचित्र वाटू शकतं की जास्त ब्लॅक. सो आपल्याला लिमिटेडच फुलं काढायची आहेत आपल्या अंदाजाने. सो इथे मी फक्त 5च फुलं काढली आहेत जी अगदी मॅच होत आहेत. सो मी इथे नूरचा 8 नंबर नोझल यूज केला आहे, ज्याने मी थोडी डिझाईन
करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन करू शकता तिथे. Yes, you can attach this here. So look at this, my first line. So फायनली आपण केक बनवलाय, कॉमिक केक. तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला माझं पेज आहे बेक अँड आर्ट बाय ईश्वरी, त्याला सुद्धा नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला कोणत्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी हव्या असतील किंवा कोणती डिझाईन, कोणत्या टाईपचा केक किंवा काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी त्याविषयी नक्कीच व्हिडिओ बनवीन. आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आणि मला प्रेम दिलं. थँक्यू.